संघ अजून मिळेल आणि त्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत उद्याच्या सुपर सिक्सचा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. निखिल पहिल्या षटकासाठी लालबाग वॉरियर्स संघाकडून चांगली बॅटल इथे मात्र पाहायला मिळेल. मागच्या सामन्यांचा विचार केला तर सर्व सामने अगदी रंगतदार अवस्थेमध्ये लो स्कोरिंग मॅच देखील अगदी शेवटच्या षटकापर्यंत देखील पाहायला मिळाली. जाऊया, मॅच ऑन होती. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक या धावसंख्येने श्री गणेश झालाय. 5 षटकांची मॅच असेल आणि 5 षटकांमध्ये किती धावा पाहायला मिळतील हे देखील लक्ष असेल. जसा वेळ निघून चालेल तसं हवेचा ओघ थांबल्यानंतर धावांचा ओघ देखील थांबला गेलाय आणि त्याच अनुषंगाने ते मात्र कमी धावसंख्येच्या मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू अगदी पाहायला मिळेल. थोडासा व्यत्यय ते मात्र निर्माण झालाय. एक संघ मात्र सुपर सिक्स मध्ये जाईल आणि दोन्ही संघ मालकांचा विचार केला तर दिवाळे गावातील दोन्ही संघ मालक एका बाजूला वेदांत फायटर्स आणि एका बाजूला लालबाग वॉरियर्स, दोन संघातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका, विकीने क्लास दाखवलाय. का मला मोठ्या मोठ्या संघांमध्ये माझी वडणी लागली जाते हे मात्र दाखवत असताना आयकॉन प्लेअर विकी मुंबईकरच्या बटमधून या इनिंगचा हा पहिला पाहायला मिळतोय तो षटकार. वेदांत फायटर्स यांचा आपण विचार केला तर या स्पर्धेतील पहिली मॅच ते जिंकले होते, परंतु विनरच्या सामन्यामध्ये त्यांना आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा एक संधी असेल तर लालबाग वॉरियर्स पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये विजेता प्राप्त करून इथे मात्र ते इथपर्यंत प्रवास आलाय. चांगला फटका, अगदी स्टेट द ग्राउंड, चेंडू चाललाय साईड स्क्रीनच्या दिशेने, ट्रॅव्हल होत असताना येतोय. षटकारानंतर येतोय विकी मुंबईकरच्या बटमधून हा क्रॅकिंग चौकार. अकरा धावा धावफलकावर चांगला स्टार्ट इथे मात्र मिळालाय वेदांत फायटर्स या संघाला, जी गरज आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरूर 11 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. त्यानंतर आपण जरूर पाहणार आहोत पॉवर प्ले कशा रीतीने फोडला जातोय. विकी मुंबईकर टेनिस क्रिकेट जगतातील एक अनोखा खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता सध्या प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची सांगता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु ही प्रीमियर लीग असल्या कारणामुळे इथे लेग बिफोर विकेटसाठी कोणतीही दाद दिली जाणार नाही आहे. तो डॉट बॉल घोषित केला जाणार आहे. स्क्रीनवर आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच भावेश मात्र ठरला गेलाय. अक्षयच्या माध्यमातून हा पुरस्कार त्याला मात्र दिला जातोय. हार्दिक अभिनंदन असेल. समायरा फायटर्स हा संघ सुपर सिक्स मध्ये दाखल होणारा 5वा संघ सापडलाय. सध्याच्या घडीला इन ॲक्शन मध्ये लालबाग वॉरियर्स त्यांच्या विरोधात वेदांत फायटर्स, दोन संघादरम्यानची बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आणि 5 मध्ये धावा धाफलकावर पाहायला मिळतात त्या 11. मागचे 2 चेंडू अप्रतिम असे फेकले गेलेत. चांगला चेंडू हाताला गेला आणि आता मात्र विकीच्या माध्यमातून सन्मानित केलं गेलं त्या चेंडूला. एक धाव रोटेशन पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 12 धावा धावफलकावर.
दोन्ही संघांसाठी इथून महत्त्वाची मॅच असेल. जो संघ जिंकेल तर सुपर सिक्समध्ये जाणारा 6वा संघ या स्पर्धेतील आपल्याला सापडेल. जो मात्र पराभूत होईल त्याला मात्र इथून पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. त्या अनुषंगाने इथे मात्र दोन्ही संघांचा खेळ महत्त्वाचा ठरेल. गोलंदाजीच्या मार्कवर लालबाग वॉरियर संघाकडून एक दिवाले गावचा अनुभवी खेळाडू पाहायला मिळतोय, मोहन कोहली, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. कित्येक वर्ष आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि आपल्या गावातील संघासाठी त्यांनी मात्र खेळ केलाय. त्याच्यावर मात्र दुसऱ्या या पॉवर प्ले क्रमांक 2ची मात्र जबाबदारी दिली गेली आहे. भिरकावलाय विकी मुंबईकरच्या बॅटमधून, परंतु इथे काय घडलंय, चूक चूक आणि चुकीला माफी नाही. मोठ्या मॅच मध्ये मोठ्या फलंदाजाचा झेल इथे सोडलाय आणि त्याचा भोगवटा भोगावा लागलाय तो 6 धावेने. येतोय हा षटकार. सहा या धावसंख्येने धावफलकाचा विचार केला. 18 धावा धावफलकावर जरूर पोहोचल्या. स्क्रीनवर आपण पाहतोय लवेश पाटील, त्याचं देखील या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान आणि मेहनती आहे भरपूर. कमी कालावधीमध्ये तो देखील चांगली मेहनत घेतोय. अगदी ऑक्शन पासून स्पर्धा ज्या वेळेपासून आपण पाहतोय घोषांकित झाली तेव्हापासून लवेशचं कार्यभाग या स्पर्धेला लाभलं गेलंय. चांगली पुन्हा एकदा फॉर्मलिंग पाहायला मिळालं आणि इथे काय घडलंय, मागच्या चेंडूवर झेल सोडल्यानंतर मोजावा लागल्या त्या 6 धावा आणि इथे पुन्हा एकदा मिसफिल्डच्या माध्यमातून या 4 धावा. परंतु काय फटका सजवला होता विकीच्या माध्यमातून, जबरदस्त. मोहनच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च झाल्यात. इथून धावा वाचवाव्या लागतील, कारण महत्त्वपूर्ण षटक हाताळत असताना इथे धावा रोखणं गरजेचं आहे. आपल्याला दिलेल्या जबाबदारीवर इथे सत्यात उतरवावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने फटके येत असताना हा निर्णय मात्र चुकीचा ठरला गेला विकीचा. हा येतोय डॉट बॉल. आता मात्र चूक झाली आहे. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे. येतोय विकी मुंबईकरच्या बॅटमधून अजून एक षटकार. विकीचा झेल सोडल्यानंतर तो मात्र आता मैदानामध्ये हवेचा ओघ थांबल्यानंतर देखील तो थांबायचं नाव घेत नाहीये. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये तब्बल 27 धावसंख्येचं योगदान. संघाची धावसंख्या 28. सिद्धूचा विचार केला तर एक मध्ये एक त्याचं योगदान पाहायला मिळालं. 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज मोहन यांनी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी मात्र एक धाव रोखण्यात कोणते यश प्राप्त होत नाही आहे. संघाची धावसंख्या 1ने वाढत असताना जाऊन पोचली जाते ती 29 या आकड्यावर. वेदांत फायटर्स यांच्या विरोधात लालबाग वॉरियर्स, अशी बिग बॅटल या स्पर्धेतील लीग फॉर्मॅटमधली ही शेवटची लढत असेल. शेवटचा चेंडू असेल मोहन कोट्यातला. सिद्धू कोळी मात्र स्ट्राईक एंडला बऱ्याच वेळानंतर मात्र येत असताना पाहायला मिळतोय. क्षमता आहे त्याच्यामध्ये देखील. अजून एक नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील महत्त्वाचा खेळाडू, बेलापूर गावासाठी बिलॉंग करतो. प्रियदर्शनी टीमकडून नेहमीच त्याचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो, तोच सिद्धू. त्याचा देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14.50च्या सरासरीने 2 ओव्हर नंतर धावा झाल्यात वेदांत फायटर संघाच्या 29.
29 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मागच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यात मोहन यांनी. पहिल्या षटकामध्ये 12 खर्च केल्या गेल्या होत्या आणि आता मात्र तिसऱ्या षटकासाठी स्वतः कर्णधार संघाचा सरसेनापती नयन कोहली मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आलाय. धावांचा ओघ येथे मात्र रोखावा लागेल, कारण 14ची सरासरी 14.50ची सरासरी ते मात्र आतापर्यंत 2 षटकामध्ये गाठली गेली आहे. त्या धावा कुठेतरी रोखावा लागतील. ऑफ ड्राईव्हचा फटका, चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेला देखील रोखता आलं नाही आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात आणि पहिला चेंडूवर तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना 2 धावा येऊन संघ मात्र पोहोचलाय आतापर्यंत 31-31 या आकड्यावर. महत्वाची विकेट अजून मैदानामध्ये आहे, आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे ज्याचा झेल सोडलाय आणि त्यानंतर मात्र त्याने फटक्यांची आतिषबाजी, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला चेंडू चाललाय, फक्त मिळते ते सिंगल. रिव्हर्स मात्र अजूनही एकही सक्सेसफुल झालेला नाहीये विकी मुंबईकर याचा. संघाची धावसंख्या 1 ने वाढत असताना जरूर पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज नयनच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. संघाचा कर्णधार आहे आणि घेतलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीला अनुसरून येथे मात्र गोलंदाजी जरूर करावी लागेल, कारण महत्त्वाची मॅच आहे. डू ऑर डाय. जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये, जो हारेल तो मात्र परतीच्या प्रवासाला या स्पर्धेतून निरोप घेईल. स्ट्राईक सिद्धू. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत आणि सिद्धूचे दोन्ही अटेम्प्ट आपल्याला मात्र अनसक्सेसफुल पाहायला मिळतात. 3 मध्ये 1 धाव संख्येचं योगदान सिद्धूच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या बाजूने 12 मध्ये 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या विकी मुंबईकरच्या. आता इथे जर या पद्धतीची गोलंदाजी आपण करत असाल तर हा चुकीचा डिसिजन आपला आहे, कारण महत्त्वाचा खेळाडू, तितक्याच ताकदीचा खेळाडू, ज्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, आता मात्र फुल टॉस आणि त्यावर धाडलाय. अगदी आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सिद्धूच्या बॅटमधून दमदार चौकार. छत्तीस धावा धावफलकावर चौकाराच्या साह्याने चांगली सुरुवात स्वतःची इथे मात्र करत असताना आता मात्र जरूर इथे चांगला चेंडू हाताळला गेला नयनच्या माध्यमातून. धावा धावफलकावर 1 ने ॲड होत असताना जरूर पाहायला मिळते. 37 चांगला लगाम इथे मात्र धावफलकावर लगावला गेलाय नयनच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला या तिसऱ्या षटकातील आणि 10 धावा खर्च झाल्यात ते आतापर्यंत 6. 37 एकूण धावसंख्या, 2.5 चेंडूंची समाप्ती. शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी, स्वतःला मात्र सिद्ध केलं इथून गोलंदाज नयन. कर्णधार आहे आणि त्यानंतर घेतलेली जबाबदारी, अगदी त्या जबाबदारीला अनुसरून हा गोलंदाजीचा खेळ जरूर पाहायला मिळतोय आणि विक्की मुंबईकरला देखील इथे थांबवलाय, परंतु पंचांचा इशारा आव्हान तर धावसंख्येचा पाहायला मिळाला. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढत असताना 38. वेदांत फायटर्स विरोधात लालबाग वॉरियर्स ही मॅच आपल्याला आजच्या दिवस रात्रीतील शेवटची मॅच जवळजवळ आपण पाहतोय घड्याळामध्ये 4:40 झालेत आणि इथून देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. पंचांचा इशारा पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल +1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा धावफलकावर ॲड होतील आणि पाहता पाहता धावफलक पोहोचले ते 40 या आकड्यावर. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा इथून मात्र गोलंदाज नयनाला करावी लागते, कारण आतापर्यंत 2 आव्हांतर चेंडू
आणि +1 त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकूण 3 धावा अतिरिक्त या शेवटच्या चेंडूसाठी खर्च केल्यात. आता मात्र भिरकावलाय, जसा स्लॉटमध्ये आलाय तसा त्याला मात्र टॉस का बॉस मंचावर धाडण्यासाठी सज्ज झालेला सिद्धू कोहलीच्या बॅटमधून आग ओकणारा हा षटकार. इथून धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांची समाप्ती झाली आणि या शेवटच्या चेंडूवर धावा मात्र मोजाव्या लागल्या. त्या तब्बल 9 धावा, 46 धावसंख्येचा धावफलक. 3 षटकांची समाप्ती, अजून देखील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल याकडे देखील लक्ष असेल. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळते. छोटीशी टीम मीटिंग, त्यानंतर लगेचच आपण सुरुवात करतोय. चौथ्या षटकासाठी गोलंदाज ऑन अ बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल लालबाग वॉरियर्स संघाकडून. मिलन आलाय, ज्याने मात्र अगदी हातातून निसटणारा सामना मात्र जिंकून दिलाय लालबाग वॉरियर्स संघाला. त्याच कारणामुळे, त्याच्याच खेळीमुळे इथेपर्यंत हा प्रवास आतापर्यंत सुखकर झालाय तो लालबाग वॉरियर्स संघाचा. चौथ्या षटकासाठी आता त्याच्या खांद्यावर जबाबदारी. नयनने सर्व काही सुरळीत केलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवर त्याला मार खावा लागलाय. प्रोजेक्टिक स्कोर आपण विचार केला तर 77 पर्यंत जाऊ शकतो या रणनीतीने धावसंख्येचा ओघ वाढवला तर. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये कोणतंही स्थान निश्चित नसतं. झेल हवेमध्ये गेलाय, झेलची संधी आणि इथे टिपलाय झेल, संपलाय विकी मुंबईकरचा खेळ. परंतु अफलातून केली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 13 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येचं योगदान देऊन विकी मुंबईकर बॅक टू द डक आउट. पहिला धक्का लागलाय वेदांत फायटर्स या संघाला. 46 वर 1 सध्या परिस्थिती पाहायला मिळते. मिलिंद आलाय आणि पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त करून त्याने मात्र संघाला आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलंय. जे मागच्या 3 षटकांमध्ये झालं नव्हतं ते मिलिंदने या पहिल्या चेंडूवर करून दाखवलंय. तर मात्र मैदानामध्ये एंटर होत असताना पाहायला मिळते वन डाऊनच्या माध्यमातून जयेश उर्फ जॉन्टी स्वतः आयोजक आहे आणि चांगली भूमिका, चांगलं आयोजन, चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून आता मात्र मैदानामध्ये आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी आणि संघ मालकाने दाखवलेल्या जबाबदारीसाठी मात्र सत्यात उतरवण्यासाठी तो सज्ज झालाय. वेदांत फायटर्सकडून 3ऱ्या क्रमांकावर जॉन्टी मात्र दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या इथे मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव स्वतःचं वैयक्तिक खातं जॉन्टीच्या माध्यमातून एक या धावसंख्येने खेळून स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूने सिद्धूला मात्र आता प्रतिहल्ला करावा लागेल. आतापर्यंत विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ करून 11 या धावसंख्येवर योगदान सिद्धू कोहलीच्या माध्यमातून दिला जातोय. संघ पोहोचलाय तो 47 वर 1. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या इनिंगमध्ये 3ऱ्यांदा फसलाय. सातत्याने हा अटेम्प्ट फसला जातोय सिद्धूचा. परंतु सरळ बॅटने जर फटके येत असतील तर हा डिसिजन का घेतला जातोय याचा विचार विनिमय मात्र इथून सिद्धूला करावा लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. ही ओळख आहे मिलिंदची. का मला 4थ्या षटकासाठी इथे मात्र दाखल केलाय. मागच्या सामन्यामध्ये शेवटचा षटक टाकून त्याने मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. आता संघाला धावा रोखण्याची गरज असताना त्याला मात्र 4थ्या क्रमांकाच्या या षटकामध्ये दाखल केलंय.
आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि फक्त खर्च केली ती एकच धाव. बॅक टू बॅक 2 डॉट केलाय तो सिद्धू. बॅक टू द बॉलर आपल्याला फटका खेळत असताना पाहायला मिळाला. एक धाव. अप्रतिम असं षटक. जबरदस्त परफॉर्मन्स इथे मात्र मिलिंदचं पाहायला मिळालं. एक बाद 48 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी झाली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 5 मध्ये. इथे मात्र चांगला चेंडू. काय गोलंदाजी होती. फक्त 2 धावा. जबरदस्त. 1 विकेट आणि 2 धावा खर्च करत असताना संघाला मात्र कमबॅक करून देण्याचं काम इथून मात्र लालबाग वॉरियर संघाचा मिलिंद कोहलीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. चार षटकांचा खेळ संपलाय. 12ची सरासरी गाठत असताना इथून 48 धावा धावफलकावर. चांगली धावगती प्राप्त केली होती, परंतु चौथ्या षटकामध्ये त्या धावगतीला मात्र आळा घालण्याचं काम मिलिंद कोहलीच्या माध्यमातून जरूर केलं जात आहे. 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. महत्त्वपूर्ण असं षटक हाताळलं तर मात्र शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावर जबाबदारी पाहायला मिळेल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज लालबाग वॉरियर संघाकडून दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज येतोय. केतन आलाय. आता मात्र केतनला मात्र इथून मिलिंदच्या पावलांवर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. काय गोलंदाजी अप्रतिम खेळ साकारला गेला मिलिंदच्या माध्यमातून. आता त्याच अनुषंगाने इथून गोलंदाजी केतनला देखील करावी लागेल. पहिला चेंडू. इथे मात्र भिरकावला आणि चाललाय चेंडू पाहता पाहता हवेशी वार्तालाप करत असताना येतोय षटकार. षटकाराच्या साहाय्याने इथून मात्र धावफलक विचार केला तर अर्धशतक कंप्लीट झालाय. 54 धावा. आता मात्र बॅट बोलायला लागली ती सिद्धूची. हेच फटके हवेत. मागच्या षटकामध्ये ज्या चुका झाल्या त्याला आता मागे विसरून नव्याने सुरुवात करून इथे या धावसंख्येचा ओघ वाढवावा लागेल, कारण तितक्याच ताकदीचे फलंदाज अगदी आपण पाहतोय लालबाग वॉरियर संघाकडे देखील आहेत. अजून एक ठोकण्याचा प्रयत्न, परंतु गिर गिर फिरवलाय चेंडू. त्यासोबत फलंदाज देखील फिरलाय आणि हा येतोय षटकारानंतर डॉट बॉल. चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग आहे. झेलची संधी असेल. टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज सिद्धू कोहलीचा खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रिषभ दिवेकर. भटका सजवला जरूर. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये टिपलाय झेल आणि संपलाय. रिषभचा देखील खेळ शून्याचा चष्मा घालून बॅक टू द डगआउट. अजून एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता मात्र दाखल होईल वेदांत फायटर संघाकडून. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय संघ. रेफर केलाय. शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवर जरूर आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम असा फटका चेंडू चाललाय. फरार होत असताना शेवट गोड केला इथून वेदांत फायटर संघाकडून खेळ करत असताना सूरजच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. तब्बल धावा झाल्या त्या चौकाराच्या साह्याने. 59 आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 60 धावेंचं लक्ष असेल.
चला मॅचला सुरुवात होतीये. 30 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. लालबाग वॉरियर संघाकडून सलामीची जोडी नयन आणि विजेंद्र जर आपल्याला पाहायला मिळते, तर सलामीचा गोलंदाज इथे मात्र वापरला जातोय विकी मुंबईकर, ज्याच्या बॅटमधून मागच्या इनिंगमध्ये धावा आल्या. तो आता गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू अगदी कट केलाय, डोक्याचा वापर केलाय. थर्डमॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एक धाव रोखले जाऊ शकत नाही आहे. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या खातं उघडलं जाते. 60 या धावसंख्येसह पाठलाग करत असताना सुरुवात मात्र संत गतीने जरूर पाहायला मिळते. पुढचा चेंडू अगदी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच चेंडू या इनिंगचा फेस करत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असफल झालाय. मिस्टर 50 नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील कित्येक वर्ष गाजवणारा खेळाडू आहे विजेंद्र. पहिला डॉट बॉल आलाय. जसजसे डॉट बॉल येतील तसतसे मात्र थोडंसं प्रेशरमध्ये येईल लालबाग वॉरियर संघ. 28 मध्ये 59ची गरज आहे. चेंडू हवेमध्ये गेला होता. थर्डमॅनच्या दिशेने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. फिरकी घेतली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावर. पॉवर प्ले क्रमांक हाताळत असताना चांगली कामगिरी गोलंदाज करत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची पाबंदी आहे, तरी देखील धावा रोखण्याचा प्रयत्न चालू आहे. आता मात्र बिरकावलाय, चेंडू चाललाय. 1 बाउन्स. फलंदाज नयनच्या बॅटमधून घुटना टेक, तमाशा देख, चौकार. सहा धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 26 मध्ये 54ची गरज आहे. पहिल्या 3 मध्ये सर्व काही सुरळीत होतं, परंतु मागच्या चेंडूवर चौकार आलाय. बॅट बोलायला लागले नयन कोहलीची. आता मात्र चांगला कमबॅक. गोलंदाज विकी मुंबईकर च्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. आयकॉन प्लेयर आहे, आयकॉन टू आयकॉन. ते मात्र बिग बॅटल पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. यष्टनच्या पाठीमागे जॉन्टी आहे. काय गोलंदाजी केली आहे. एक चौकार वगळता अप्रतिम अशी गोलंदाजी विक्की मुंबईकरच्या माध्यमातून. स्वतःच्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. आता समीकरण 24 चेंडू आणि 54 धावा. चोवीस बॉलमध्ये 54ची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर अजून एक जुना जाणता खेळाडू दिवाले गावासाठी, ज्याने मात्र चांगला खेळ कित्येक वर्ष केलाय, संजय कोहली ऑन अ बॉलिंग मार्क पाहायला मिळतोय. 24 मध्ये 54 करायचे आहेत. अप्रतिम गोलंदाजी केली विकी मुंबईकर. 6 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या, परंतु सलामीवीर अजून देखील मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना जरूर पाहायला मिळत आहेत. 24 बॉल 54. चांगला चेंडू आणि इथे मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर. मोठा मासा जाल्यामध्ये फसला गेलाय. विजेंद्र कोहलीची विकेट आणि इथे मात्र जल्लोष मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो टीम वेदांत फायटर संघाकडून.
लालबाग वॉरियर्सला हा पहिला धक्का. अगदी यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय आणि विजेंद्र मात्र बाद झालाय, ज्याच्यावर पूर्णपणे लालबाग वॉरियर्स संघाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. त्याने मात्र निराश केला. आता नवीन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज एंटर झालाय. 6 वर 1 सध्या परिस्थिती पाहायला मिळते. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना मिलिंद आलाय, ज्याने मात्र षटक हाताळत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्याला आता फलंदाजीसाठी मात्र आपल्या संघासाठी काम करावं लागेल. चांगला फटका मिलिंद आलाय आणि त्याने ठोकलाय हा षटकार. तो देखील सांगतोय की मी आहे, घाबरू नका, माझ्यामध्ये क्षमता आहे आणि मी आपल्या संघासाठी मात्र पूर्णपणे जोर लावेन. हा ठोकलाय षटकार. मध्ये 48 ची गरज आहे. आता मात्र अगदी ऑन दी अप आपल्याला पाहायला मिळतोय यष्ट्यांच्या वरून. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. मगर मिठीमध्ये चेंडू विसावला गेलाय. एकवीस मध्ये 48 पाहिजे. वीस चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला लालबाग वॉरियर्स धावा चेस करण्यासाठी उतरला गेलाय. विजेंद्र बाद झाल्यानंतर मिलिंद आलाय, त्याने 3 मध्ये 7 धावा आणि एका बाजूने नयन स्वतः संघाचा संघनायक 4 मध्ये 5 धावा. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना चांगली कामगिरी गोलंदाज संजय कोहलीच्या माध्यमातून. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. अगदी फॉर्मलिंग पाहायला मिळालं. जशी संधी मिळाली तसं संधीचं सोनं केलं गेलं आणि एकेरीला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावसंख्येच्या मदतीने लालबाग वॉरियर संघ जाऊन पोहोचलाय तो 1 बाद 15 या आकड्यावर. शेवटचा चेंडू पिटूचं षटक हाताळत असताना नयनच्या बॅटमधून अगदी बंदुकीच्या माध्यमातून निघणाऱ्या गोळीप्रमाणे चेंडूला भिरकावून दिलं बॅटच्या साह्याने. येतोय हा दुसऱ्या षटकाचा शेवट गोड करणारा लालबाग वॉरियर संघासाठी अप्रतिम असा षटकार.
18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 आल्यात. आता 13ची सरासरी येणाऱ्या 3 षटकांमध्ये मात्र गाठावी लागेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सिद्धू कोहली, फलंदाजीमध्ये चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून जरूर दिलं गेलंय. तोच आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 18 मध्ये 39 येथे धावा वाचवाव्या लागतील आणि दुसऱ्या बाजूने 18 मध्ये 39 धावा कराव्या लागतील ते लालबाग वॉरियर संघाला. 17 मध्ये 38 ही ओव्हर महत्वाची असेल. काय फटका मारलाय नयनच्या बॅटमधून. स्वीट साऊंड आणि हा येतोय अगदी विजयाचे स्वप्न दाखवणारा षटकार. अजून एक आता ऑफ साइडला केलून काढलाय. क्षेत्ररक्षक आलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. षटकारानंतर चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. समीकरणामध्ये फेरबदल 15 चेंडू आणि 15 मध्ये करायचे आहेत ते आता 30 धावा. 14 चेंडू आणि 14 मध्ये 29 ची गरज आहे. 9 मध्ये 22 नयनच्या माध्यमातून आणि 4 मध्ये 8 मिलिंद कोहली. चांगला खेळ, चांगली सात मते इथे लाभली जाते. गरज आहे संघाला. महत्वपूर्ण सामना आहे. इथून हारलो तर पुन्हा एकदा 1 वर्ष वाट पाहावी लागेल स्पर्धेची. आता मात्र मिस टायमिंग, जेलची संधी आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथे झेल सोडलाय. पहिलं जीवनदान मिलिंदला इथे मात्र पाहायला मिळतोय.
12 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज पंडित. पहिला चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. एकच धाव. आता मात्र 11 मध्ये 26 ची गरज आहे. मिलिंदचा झेल मात्र मागच्या षटकामध्ये सोडलेला पाहायला मिळाला, जीवनदान प्राप्त झालंय. परंतु त्या जीवनदानाचा मोबदला कितपर्यंत ते उचलला जाईल हे देखील पाहावं लागेल. 11 मध्ये 26 ची गरज आहे. अकरा मध्ये 26. अजूनही काही घडू शकतं. अगदी बॅटची एज आणि कॉट बिहाइंड पाहायला मिळतोय. मिलिंदचा विकेट मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळतोय. तो लालबाग वॉरियर्सला लागलेला हा मिलिंद कोहलीच्या माध्यमातून दुसरा ते धक्का. चांगली फिल्डिंग इथे मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेस प्रयत्न आणि इथे जर चेंडू हातामध्ये भेटला असता यष्टीरक्षकाच्या तर मात्र धावचीची संधी जरूर होती, परंतु 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाहीये. 9 मध्ये 24 ची गरज आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय ऑन ड्राईव्ह. नो बॉल आहे. थ्रो तर चांगला होता, परंतु 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही आणि नो बॉल असेल. 2+1+2 ओव्हर स्टेपिंग. 3 धावा मोपाचे ते मात्र जरूर मिळतील लालबाग वॉरियर संघाला. आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 39. 2 बाद 39 धावा धावफलकावर. आता 9 मध्ये 21 हे समीकरण येऊन ठेपलंय. महत्वपूर्ण असे 3 चेंडू जरूर शिल्लक असतील. 9 चेंडू 21 ची गरज. इथे मात्र खोलवरचा चेंडू होता.
पुन्हा एकदा दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. मागच्या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 2-2 धावा पळून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन. तर 8 मध्ये 19 पाहिजे. सूरज पंडित गोलंदाजीच्या मार्कवर त्याच्या कोट्यातले 2 महत्त्वपूर्ण चेंडू असतील. जर डॉट आले तर मात्र वेदांत फायटर्स मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु जर मोठा फटका आला तर इथून लालबाग वॉरियर संघासाठी जमेची बाजू असेल. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग दुसरी दिवस रात्र आणि शेवटची मॅच अगदी घड्याळामध्ये जवळजवळ 5:30 वाजले गेलेत. तरी देखील हा सामना आणि मैदानाच्या चौफेर प्रेक्षक पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये अगदी थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि तिथे मिळते फक्त एकच धाव. 7 मध्ये 18 करायचे आहेत. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये जरूर लालबाग वॉरियर संघ पाहायला मिळेल. सात चेंडू 18 धावा. महत्वपूर्ण चेंडू चौथ्या षटकातील सूरज पंडितचा पाहावा लागेल. वाईट बॉल दंडित केलंय. दंडात्मक कारवाई आणि इथे मात्र डॉट बॉल असेल. आता मात्र 6 मध्ये 18ची गरज आहे.
6 चेंडू 18 धावसंख्येची गरज. सुपर सिक्स मध्ये 6वा संघ कोणता असेल? लालबाग वॉरियर्स की वेदांत फायटर्स? शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना येऊन ठेपलाय आणि हे शेवटचे 6 चेंडू कोणावर जबाबदारी असेल हे देखील पाहावं लागेल. सहामध्ये 18ची गरज. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू येते मात्र डॉट बॉल आलाय. तर मात्र पारडं जड झालंय वेदांत फायटर्स संघाचं. लालबाग वॉरियर्स थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. नयन नॉन स्ट्राईकवर आहे. नयनला स्ट्राईकवर आणणं गरजेचं असेल. 5 मध्ये आता 18ची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर प्रफुल आलाय. 5 मध्ये 18 धावेंची गरज आहे. अजून एक डॉट बॉल आलाय. 4 मध्ये आता 18ची गरज आहे. काय गोलंदाजी होते या शेवटच्या षटकामध्ये.
फरानला मात्र इथे थांबवलाय. 2 डॉट बॉल आल्यात. आता लालबाग वॉरियर संघ अडचणीमध्ये सापडलाय. अलॉंग द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा फटका. एकच धाव. आता 3 मध्ये 17. नयनने जरा एक षटकार ठोकला तर पुढचे ठोकण्याची क्षमता देखील आहे, परंतु एक येणं गरजेचं असेल. 3 चेंडू आणि 17 धावा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. आणि इथे मात्र झेल सोडलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चांगली फिल्डिंग. आणि आता मात्र वेदांत फायटर सुपर 6 मध्ये जाण्यासाठी दार ठोठावतोय. शेवटचा एक चेंडू असेल. आणि विजयी झालाय तो वेदांत फायटर संघ. हार्ड लक लालबाग वॉरियर संघ. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. सुपर 6 मध्ये 6वा संघ वेदांत फायटर्स दाखल झाला. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅटमधून 30 धावा, विकी मुंबईकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच.